जय हिंद. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. संबंध मराठवाडा असेल, लातूर जिल्हा असेल, शेतकऱ्यांनी आपल्या वर्षभराची कमाई घालून शेतामध्ये घातली, पेरणी केली. आज अनेक ठिकाणी पेरणी केल्यानंतर पीकही उगवलं, मात्र गेल्या अनेक दिवसापासून पावसाने तडक दिल्यामुळं ते आहे ते पीक आज मना टाकत आहे. शेतकऱ्यासमोर एक फार मोठं संकट उभं टाकलं आहे. निसर्गाने कोप केला तरी शासनाने तरी कोप करू नये. सरकारने हेक्टरी 50,000 रुपयाची मदत या शेतकऱ्यांना जाहीर करावी. मोठ्या शेतकऱ्यात चालेल, पण छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी काय करावं, अल्पभूधार शेतकऱ्यांनी काय करावं. जी पूर्ण वर्षाची कमाई त्या अल्पभूधार शेतकऱ्यांनी शेतीमध्ये घातली आणि त्यांना आज पावसाच्या प्रत्यक्षामुळं आहे ते पीक आज वाया जात आहे, वाया गेलेलं आहे. मांडरांचं पीक बघा पूर्ण सुकलेलं आहे. सर्व जमिनी आज पूर्ण सुकलेल्या आहेत, पिकं सुकलेली आहेत. अनेक तळ्यांनी तळ गाठलेला आहे, विहिरीने तळ गाठलेला आहे. मग सरकारला माझी विनंती आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने, तुम्ही सरकारने शेतकऱ्यांना सहज हाताने मदत करा. कारण अशा संकटामध्ये शेतकऱ्याचा मायबाप फक्त सरकार असू शकतं, कारण सरकारच यांना मदत करू शकतं. निसर्गासमोर काही आंदोलन करता येत नाही, निसर्गाला काही निवेदन देता येत नाही, किंवा निसर्गाला काही वल्गना करून निसर्गाला काही दाब टाकता येत नाही. आता सरकारकडे मायबाप म्हणून निवडून दिलं सरकार, मायबाप सरकारला विनंती करण्याचा अधिकार संबंध महाराष्ट्रातील भारतातील शेतकऱ्यांना आहे. आणि म्हणून मी सरकारला विनंती करतो की सर्वांची पीक पाहणी करून वास्तविक जाळमुळावर जाऊन पिकं पहा. तुम्ही खरोखर काय आहे का नाही बघून पाहणी करून सर्वच शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची मदत शासनाने जाहीर करावी आणि यांना या संकटातून बाहेर काढण्याचं काम, त्यांना एक धीर देण्याचं काम सरकारने करावं ही आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे मी विनंती करतो. जय हिंद, जय जवान, जय किसान.